मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आता आपल्याला फार मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एवढे दिवस जी गोष्ट नंदिनी काव्यापासनं लपवत होती, आता तीच गोष्ट मात्र काव्याला कळणार आहे. पण आता काव्याला ही गोष्ट कळाल्यानंतर काव्या कसं रिॲक्ट करेल हे आपण आता पाहूयात. नंदिनीला वाटत असतं नक्कीच तिने जरी ही एवढं मोठं सत्य काव्यापासनं लपवलेलं असलं तरी देखील काव्याला मात्र नंदिनीवर डाऊट आलेला असतो आणि आता तिचा हा डाऊट क्लिअर करण्यासाठी, कायमचा नाहीसा करण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी जीवांदिनी आता एक भलतीच युक्ती काढतात. नंदिनी म्हणत असते, जीवा, खरं तर आता मला माहीत आहे काव्या माझ्या प्रेग्नन्सीबद्दलच विचार करत असणार आणि ती जरी वरवर आपल्याला दाखवत असली की तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला आहे, पण तरी देखील तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न असणार. त्यावर जीवा नंदिनीला म्हणत असतो, हो ते तर आहेच आणि तुला तिचा स्वभाव देखील चांगलाच माहीत आहे. तिला जर का एखाद्या गोष्टीची शंका वाटली तर तिचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय काव्य काही शांत बसणार नाही. आणि तुला तर माहीतच आहे, काव्याच्या मनामध्ये शंका, डाऊट असल्यास ती प्रश्न विचारते आणि पार्थदादा तर त्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढतो. त्यामुळे मला आणखीनच भीती वाटत आहे. आता आपण काव्याच्या मनातला डाऊट कायमचाच पुसून टाकायला हवा असं ते एकमेकांना बोलत असतात आणि इकडे काव्य आणि पार्थ बरोबर नंदिनीच्याच विषयावर बोलत असतात. पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्हाला असं तर वाटत नाहीये ना की नंदिनी खोटी प्रेग्नन्सी घेऊन घरामध्ये वावरतात? खरं तर त्यांनी पोट म्हणून उशी लावली नसेल ना? तुमच्या मनामध्ये असे काही प्रश्न आहेत का? हे ऐकून तर काव्याला आणखीनच ती विचारात पडते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तिला वाटत असतं, माझ्या नंदिनीताईने तिचं बाळ तर गमावलं नाही आहे ना? असा विचार करून तिच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर उठलेलं असतं. मला काय वाटतं पार्थ, नंदिनीताईने माझी खोटी शपथ घेतली असेल का? असं ती पार्थला विचारत असते. पार्थ म्हणत असतो, खरं तर मला नाही वाटत नंदिनी असं काही करतील, कारण त्यांच्या ते तत्वातच बसत नाही. त्यावर काव्या म्हणत असते, पण मग पार्थ तुम्हीच सांगा, मला तिने तिच्या पोटाला हात लावण्यापासून का अडवलं? आणि एवढंच काय तर आर्या देखील बोलता बोलता मला क्लिनिक असं म्हणून गेली आणि ताईने सुद्धा आत्ता सेम तेच बोलली. यावरनं तर मला नक्कीच कळालं आहे ताई काही ना काही आपल्यापासनं लपवत आहे. पण आता नेमकं ती काय लपवतीये ह्याचा शोध मात्र आपल्याला घ्यायला हवा देशमुख, असं काव्या पार्थला म्हणत असते. नंदिनी इकडे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि तिथेच काव्य आणि पार्थ देखील असतात. त्यावर काव्या मात्र रडत असते. ती म्हणत असते, ताई, तुला काही झालं तर नाही आहे ना? तू खरं सांग, नक्की त्या दिवशी AIP रोडवर काय झालं होतं? तुझा अपघात झाला होता, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासनं का गं लपवलीस? तुला काही झालं असतं तर, असं म्हणून ती रडत असते आणि पॅनिक देखील होत असते. त्यावर ती म्हणते, अगं मला काहीही झालेलं नाही आहे आणि खरं तर आम्ही दोघंही ती गोष्ट तुला सांगणार होतो, पण तेवढ्यातच आम्ही सांगण्यासाठी देखील आलो होतो, पण पार्थने मात्र आम्हाला तुझी ती ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यानंतर आम्ही ते सांगण्याचं टाळलं. त्यानंतर काव्या म्हणत असते, अगं ताई, तुझं बाळ तर सुखरूप आहे ना? तुझ्या बाळाला तर काही झालं नाही आहे ना? ताई, खरं सांग, माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांग, तुझं बाळ तर ठीक आहे ना? त्यावर नंदिनी मात्र रडत असते. तिला जरा देखील कळत नसतं आता काय करावं. एवढा मोठा प्रश्न काव्याने तिला विचारलेला असतो, पण तिच्याकडे मात्र त्या प्रश्नाचं काहीही उत्तर नसतं. काव्या म्हणत असते, अगं ताई, बोल, मी तुला काहीतरी विचारलं आहे. तुझा शांतपणा आता मला नाही सोसवते. तू पटकन खरं काय ते सांग, तुला माझी शपथ आहे. त्यावर ती नंदिनी म्हणत असते, हो अगं, मी तुझी शपथ घेऊन सांगतीये, माझं बाळ अगदी सुखरूप आहे. जीवांदिनीच्या बाळाला काहीही झालेलं नाही आहे. हे ऐकून काव्या तिला मिठी मारते आणि म्हणते, खरं तर मला केवढं टेन्शन आलं होतं.
खरं तर मी ही गोष्ट सहन करू शकले नसते की तुझ्या बाळाला काही झालं आहे. पण खरं तर ताई, खरं सांगायचं झालं तर तुझं बाळ देखील अगदी तुमच्यासारखंच फायटर आहे. अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहे ना ते. नंदिनी म्हणते, तू काळजी करू नकोस काव्या, बाळ अगदी सुखरूप आहे. आणि हो, आमच्या दोघांसारखंच आमचं बाळ फायटर आहे. आम्ही कसं प्रत्येक सामोरं जातो संकटांना आणि काही ना काही मार्ग त्यातनं काढतो. माझं बाळ देखील अगदी तसंच आहे असं ती म्हणत असते. पण हे म्हणताना मात्र तिला फार त्रास होत असतो. जीवाला देखील नंदिनीचा त्रास बघवत नाही. त्याच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि इकडे पार्थ देखील त्या जीवाला चांगलंच धापतो. तो म्हणतो, खरं तर तू मला एकही शब्द बोलू नकोस. तू माझ्यापेक्षा एवढा मोठा झाला आहेस का की आता लपवाछपी तुझ्या बडे भैयापासनं तू करायला लागला आहेस. तुला देखील मला ही गोष्ट सांगावीशी वाटली नाही का? एवढी मोठी गोष्ट झाली, पण हे सर्व कधी झालं असं तो नंदिनीला विचारत असतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे सर्व त्याच दिवशी झालं ज्या दिवशी आपण दोघीजणीही सोबत क्लिनिकला आलो होतो आणि आपण सारख्याच रंगांचे ड्रेस देखील घातले होते. हे ऐकून काव्याला आणखीनच रडायला येतं आणि काव्या नंदिनीला घट्ट अशी मिठी मारते. पार्थ तिकडे त्याला जीवाला सांगत असतो, अरे तुझा हा बडे भैया कायमच तुझ्यासाठी उभा आहे. तुझ्या आयुष्यामध्ये कसलाही प्रॉब्लेम आला तर सर्वात आधी माझ्याकडे ये असं पार्थ त्याला सांगत असतो. पण जीवाचं मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्याला फार वाईट वाटत असतं. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि झालेला सर्व प्रसंग जीवाच्या डोळ्यासमोर उभा राहत असतो. त्यामुळे आणखीनच त्याला रडायला येत असतं. तो पार्थला काहीही न बोलता मिठी मारतो आणि इकडे नंदिनी देखील काव्याला प्रश्न विचारत असते. ती म्हणत असते, खरं तर आम्ही ही गोष्ट तुझ्यापासनं लपवली, पण काय गं काव्या, तू काय करत आहेस? तू देखील आमच्यापासनं सर्व काही लपवाछपवी करत आहेस आणि तू खरं सांग, तुला काय गरज आहे ते AIP रोडचा रिसर्च करण्याची? तुला मुळात हे सर्व गोष्टी करण्याची गरजच नाही आहे. तू खरं तर प्रेग्नेंट आहेस आणि आता तुला 4था महिना देखील लागला आहे. खरं तर तू आता अशा परिस्थितीमध्ये तुला जास्त आरामाची गरज आहे. आणि एवढंच काय, तुला माहीतच आहे त्या रस्त्यावर दररोज किती काय काय घडत असतं आणि तरी देखील तू त्या रस्त्यावर का जातेस मला हेच कळत नाही. आम्हाला म्हणतेस आणि तू देखील आता हे काय केलं आहेस? तू देखील लपवाछपवीच केली आहेस ना? तू असं का केलंस काव्या? त्यावर ती म्हणते, खरं तर ताई, मला हे सर्व तुझ्यापासनं लपवायचं नव्हतं. याउलट मला तर तुला सरप्राईज द्यायचं होतं. तो रस्त्याचं काम मला नीट करायचं होतं. त्यावर पार्थ म्हणतो, अहो हे जाऊ द्या नंदिनी, हिने त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्या नगरसेवकला काय झापलं आहे. त्यावर नंदिनी आणखीनच काव्यावर चिडते आणि म्हणते, अगं ते लोक चांगले नसतात. तू त्यांच्या नादी लागू नकोस, त्यांच्याशी पंगा घेऊ नकोस. ते बरं वाईट करायलाही काही मागे पुढे पाहत नाही आणि तू तर अशा अवस्थेमध्ये त्यांच्याशी लढत आहेस असं नंदिनी काव्याला सांगत असते. आणि ते तू आता काम करू नकोस, सोडून दे असं तिला समजावत असते. त्यावर काव्या म्हणते, अगं ताई ते जाऊ दे, पण तू मला सांग, तुला हे सर्व कुठनं कळालं? नक्कीच त्या आर्याने तिनंच सांगितलं असणार. त्या चुगलखोर आर्याची तर मी नंतर बघतेच. त्यावर जीवा म्हणतो, तिने काही चुकीचं केलं नाही. ती काही फक्त तुझीच बहीण आहे का? ती नंदिनीची देखील बहीण आहे. मग ती नंदिनीला सांगणारच ना? हे ऐकून तर काव्याला मात्र आर्याचा आणखीनच राग येतो. त्यानंतर काव्य आणि पार्थ दोघेजणही घरी जायला निघतात आणि इकडे नंदिनी आणि जीवा मात्र रडत असतात. नंदिनी जीवाला मिठी मारते आणि रडत असते. जीवा तिला समजावतो. तो म्हणत असतो, आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत. आपण जे काही करत आहोत ते फक्त आपल्या बाळाला ह्या जगामध्ये आणण्यासाठीच करत आहोत आणि तू माझ्यावर विश्वास ठेव, शेवटी सर्व काही चांगलंच होणार आहे. पण तेवढ्यातच नंदिनीला गुरुजींचं बोलणं आठवतं आणि तिला जास्तच रडायला येतं. त्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा खरं तर मला कळत नाहीये, आपण एवढं मोठं सत्य 9 महिने कसं सर्वांपासून लपवून ठेवणार आहोत. खरं तर मला हेच कळत नाहीये. आत्ता काव्याला कळालं असतं
जर तिला कळालं असतं तर मला माहीत नाही तिने काय रिॲक्ट केलं असतं. माझी एवढी मोठी गोष्ट ऐकून तिलाच काही धक्का बसला असता आणि तिच्या बाळाला काही झालं असतं तर मी नाही सहन करू शकत हे सर्व, असं म्हणून नंदिनी आणखीनच रडायला लागते. त्यानंतर नंदिनी आणि जीवा हे देखील घरी जाण्यासाठी निघतात आणि ते चौघही सोबतच एकत्र घरी पोहोचतात. त्यानंतर मानिनी हॉलमध्ये देवाला दिवास लावत असते. त्यावर त्या चौघांनाही एकत्र पाहून मानिनी म्हणते, काय रे तुम्ही चौघं कुठे गेला होतात आणि असे एकत्र कसे आलात? त्यावर नंदिनी म्हणते, आई त्याची काय झालं ना, फार मोठी गंमतच झाली. खरं तर मी आणि नंदिनी ताई आम्ही दोघीजणी रुटीन चेकअपला क्लिनिकमध्ये गेलो होतो आणि तेवढ्यातच आम्ही निघत होतो तर हे दोघेजणही आम्हाला घ्यायला आले. त्यानंतर आम्ही असा विचार केला, बरेच दिवसांनंतर आम्ही चौघं एकत्र आलो आहोत तर आम्ही कॅफेला गेलो आणि तिकडनंच घरी आलो. त्यावर मानिनी म्हणते, बरंच झालं तुम्हाला जरा फ्रेश देखील वाटलं असेल, पण आता आपण चौघच जण तुम्ही एकत्र आहात तर चला मी आत्ताच दिवा लावला आहे, आपण एकत्र शुभम करोती देखील म्हणूयात. पण शुभम करोती म्हणत असताना मात्र कोणाचंही लक्ष देवाकडे नसतं, तर त्यांच्या चौघांच्याही मनामध्ये आपापले विचार आणि आपल्या आपल्या लपवलेल्या सत्याबद्दल सर्व काही गोंधळ मनामध्ये सुरू असतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.